हलवलं तर बाबाला चालते, पण घरात कडे हलवायचे नाही, करतात ना. ही कुठली स्त्री पुरुष समान. मग त्यानंतर ते करत असताना आता कारखान्यामध्ये पण बघतो, घरात बायका पापड खुरड्या शेवाळ्या सगळं करतात. आले की उन्हाळा चालू, किती जणी केली करायचं. चटणी तर कुठली काय नाही माझी करायची. ह्या खुरड्या पापड्या करत असताना बायका किती छान करतात ना घरात, सगळं करून सकाळी उठून मस्त पैकी डोक्यावरून आणि आंघोळ करतात. का पायवारू नाही म्हणून. खरं का खोटं? आता ह्यांना काय माहित पायवारणं म्हणजे काय. त्याचं पण सायंटिफिक रिझन आहे त्या सगळ्या गोष्टीचं, ते आपण कधी तर बोलू. तर आपण ते सगळं करतो बरोबर आहे, पण जेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्या येतात त्या कंपन्या खुरड्या पापड सांडगे शेवाळ्या बनवतात. तिथं मात्र कामाला बायका असतात. ते मशीन चालवायला पुरुष, ते पीठ मळायला पुरुष, ते सगळं करायला पुरुष. का तिथं नाही का बायका चालत? बायकाच करतात ना तिथं चांगलं. तर तिथं पैसा, ज्या ठिकाणी इकॉनॉमिकल फॅक्टर येतो त्या ठिकाणी आपल्याला काय वाटतं, तिथं स्त्री असता कामा नये. पण ज्या ठिकाणी स्त्रीचं हे कमी होतं ते चालतं. म्हणजे आज हॉटेल मॅनेजमेंट करणारा थोडा शेफ असणारा, तर मला एक खूप आनंद वाटतो की माझा मी जेवढा हॉटेलला कामाला होतो तेवढा माझ्यासाठी शेफ होता. सकाळी घरात जेवण करून यायचा, संध्याकाळी परत स्वतः घरात जेवण, बायको जेवण करत नव्हतं. क्वचितच 9 मिनिटात कशी तर ह्या सगळ्या पेट्रियार्टिक सोसायटीनं आपल्या इथं स्त्री पुरुष समानता कमी करत आली. त्यानंतर आता माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सांगतो तुम्हाला, इतके शोषित आता स्त्री आहे. आता आपल्याला माहित आहे का, एक विशाखा काढली आहे ज्यानंतर आपल्याला पोक्सो ऍक्ट चालू आहे, पोश ऍक्ट चालू आहे. फिजिकल म्हणजे कामाच्या ठिकाणी म्हणजे कुठेही असू दे, ते पॉश पॉलिसी लागते. मोस्ट ऑफ ऑल शाळेतली पण आहे गाईडलाईन्स, पण मला वाटत नाही की कुठं फॉलो केलं जातं. तर काय सांगते मी, सगळ्या मल्टी डायमेन्शनल बोलते मी आज, कारण तिथे बसलाय तर थोडंफार मला जितकं माहिती मी तितकं सांगते, तुम्हाला जितकं कळतं तुम्ही दुसऱ्यांना सांगा. मोस्ट ऑफ ऑल इथं दिसतंय तसं 50-70 असतात, 40-30 पुढे गेल्यानंतर तुम्ही कन्वे करा मेसेज. तर ह्या पोस्ट ऍक्टमध्ये सांगते विशाखा गाईडलाईन्समध्ये पहिला बालविवाह होत होते त्यावेळेला तिथं भोगरी देवी म्हणून होत्या, ते बालविवाह रोखत होते. तर ते काम करू नये म्हणून त्यावेळेला सो कॉल्ड सोसायटीतल्या उच्चवर्णीय लोकांनी तिच्यावर घेतलं. म्हणजे बघा, आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये आपण आता माहित असेल, मी नाव घेतलं तर कुठल्या तर राजकीय पक्षाशी जोडू नका, सांगते तुम्हाला. कामाख्या देवी माहिती आहे का? कामाख्या देवी मंदिर आसाम माहिती आहे तुम्हाला? नाव घेऊन सांगू आता, ते एक्झाम्पल दिलं कळेल. एकनाथ शिंदे गेले ते माहिती का पक्ष फोडून? म्हणून कुठल्या राजकीय पक्षाशी जोडू नका म्हणून. तर त्या कामाख्या देवीला कशाला पुजतात हो तिथं? प्रत्येक देवाचं प्रत्येक आहे ना मूर्त स्वरूपात. फॉर एक्झाम्पल इन द होम आपण मूर्त्या पुजतो किंवा पाषाण पुजतो. तर कामाख्या देवीला योगीची पूजा केली, स्त्रीची योगी पुजतात. माहिती आहे का? माहित आहे? माहिती. स्त्रीची योनी पुजतात. मग ज्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री योनीची पूजा केली जाते, का देवी घ्यायच्या देवी? भौरी देवीच्या केली जाते ना, बरोबर आहे. पुरातन काळापासून हे असेल म्हणून ते आता लोक करतात. मग मला सांगा, ही घटना घडली राजस्थानमध्ये, तिथून आसाम किती लांब? पण अशा समाजाप्रती आपली रिस्पॉन्सिबिलिटी निभावायला एक स्त्री बाहेर पडली, त्यानंतर तिनं काहीतरी चाइल्ड मॅरेजवर हे करायला गेल्यानंतर तिच्यावर इतके आरोप झाले, त्यानंतर ती गेली सुप्रीम कोर्टात, त्यानंतर तिथनं हे झालं, तिच्या त्या केसमधून सुप्रीम कोर्टानं विशाखा गाईडलाईन्स लागू केली, जिथं आपण हॅरेसमेंट वर्कप्लेस पॉलिसी आपल्यासाठी बनणार आहे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण आज तुमच्या माझ्यासारखी असती तर काय केलं असतं? रेंज झाल्यानंतर घरात जाऊन सांगितलं असतं, घरात केलं असतं. आपल्या जातीत असताना काय सांगितलंच, आपलं ते काय, आपलं ते बागे आहे. हेच आहे का केस मध्ये? खरं आहे का खोटं आहे?
आता पलीकडच्या गल्लीतल्या पोरगीला जर आपल्या पोरग्याला जाऊन छेडलं, त्यांच्या गल्लीतले पोरं काट्या काय घेऊन येतात मारायला. तेच आपल्या गल्लीतल्या पोरग्याला केलं, भावा मी नंबर घेऊन चालते का नाही गल्ली गल्लीत पण. हेच जागतिक स्तरावर. मी आता बोलताना सगळ्या म्हणजे ओव्हरऑल वर्ल्डच्या यांना बोलते की जसं तुम्हाला सांगते आता आपलं स्त्री पुरुष समानतेमध्ये इंडियाचा ओव्हरऑल वर्ल्डमध्ये 149 रँक आहे. पाकिस्तानचा किती असेल? पाकिस्तानचा किती असेल? आपला 149 म्हटल्यानंतर त्यांचा किती पाहिजे स्त्री पुरुष समानतेमध्ये? अंदाज सांगा, मी सांगतो 300. आणि मला पण तेच एक्सपेक्टेशन आहे. मी तर जेवढा वाचत होतो तेवढा मला फास्ट वाटतं की समोर पाकिस्तान आपल्या लय मागायचं. आपलं तर डेमोक्रॅटिक, आपली तर लोकशाही आहे, तरी आपण त्यामध्ये इतके मागा. आपल्यासाठी स्त्री पुरुष समानतेला फंडामेंटल राईट दिलेला आहे. म्हणजे काय मौलिक अधिकार हा आपल्या ह्याच्यातून मिळालेला आहे. म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ज्या असतात आपल्या, त्याच्याकडून आपल्याला रिकॉग्नायझेशन मिळालं. तरी सुद्धा आपल्या कंट्रीमध्ये का होत नाही आहे? कारण आपल्या तळागाळापर्यंत ही कोणी पोहोचवलेलं नाही आहे की मी आणि तो काय वेगळा नाही आहे, तो आणि ती एकच आहे. आज मला पण खूप हे वाटतं की ज्यावेळेस तृतीयपंथी समाजाबद्दल आम्ही विचार करतो त्यावेळेला स्त्री पुरुष समानते आज मी खूप सेफ आहे. माझ्यासोबत तुम्ही रेप करू शकता, ॲसॉल्ट करू शकता, काही करू शकता. का माहिती आहे का? आमच्यासाठी जे तृतीयपंथी हक्क व संरक्षण अधिनियम 2019 आले. म्हणजे जसं प्रत्येक गोष्टीचे कायदे एक माहित आहे ना, वेगवेगळ्या नावाने. द पॉस ऍक्ट आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005, म्हणजे घरगुती हिंसाचार आणि अत्याचार. तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्यावर कोणी हिंसाचार केला तर त्याचा सुद्धा कायदा. या पद्धतीनं तृतीयपंथी व्यक्तींसाठी 2019ला कायदा आला. तर त्या कायद्यामध्ये काय सांगितलं? तृतीयपंथी व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारचा ॲसॉल्ट झाला की त्याला 6 महिन्यापासून 2 वर्षाची शिक्षा. ह्या ज्युडिशियरी सिस्टीम मध्ये तुम्हाला अटक करून चार्जशीट दाखल करा, FIR करून सगळं. आता BNS मध्ये आलंय की 90 दिवसाच्या चार्जशीट दाखल करायची म्हणून, पूर्वी नव्हतं. मग गेल्या जून 2024 पासून चालू झालं नवीन BNS. तर मला सांगा आज तुमच्या मध्ये काय फरक आहे का? सगळं ऑर्गन सेम आहे. आज फरक इतकाच आहे की मी इकडून इकडं आली, मी ह्या लाईनीत बसायचे तर ह्या लाईनीत बसायचे, इतकाच फरक आहे. त्यात पण माझ्या मागे स्पेस तयार होतो आपला आपण न कळत. तीच गोष्ट आहे. तर यामध्ये करत असताना मला सांगा सेक्शुअल इंटेन्शन तेच आहे ना करणाऱ्याचं. म्हणजे स्त्रीसोबत बलात्कार करा, माझ्यासोबत करा, सेक्शुअल इंटेन्शन काय आहे आपलं? सेक्शुअल फुलफिलमेंट. पण यामधून बघा 2 वर्षाची शिक्षा आहे फक्त माझ्यासोबत रेप केला. तेच एखाद्या स्त्रीसोबत झालं तर 7 वर्षापासून लाईफ इम्प्रिझनमेंट. कितीतरी केसेस आपण बघितलं फास्ट ट्रॅक कोर्टाने चालू होतं, ते हे करतात. मग ह्या पेट्रियार्टिक सोसायटीनं आम्हाला सोसायटीच्या बाहेर अजून ठेवलं. म्हणून आम्ही म्हणतो सगळे कायदे आले, जजमेंट आलं, तरी सुद्धा आम्ही अजून इक्वॅलिटी आम्हाला मिळालेली नाही. मिळाली का? तुम्ही आज म्हणता आम्ही लोक टाळ्या वाजवतो, आम्ही लोक साड्यावर करतो, आम्ही लोक ट्रेनमध्ये मागतो. का मागतो? माझ्याकडे आज अर्जांचा गट्टा लागला. मी सरांना माहिती आहे, सरांच्यामुळे फर्स्ट क्लॅप सरांसाठी की NSS क्लॅप्स गो. तर सरांनी आणि सरांच्या सोबत मॅडम आहेत जगत्तर मॅडम आणि दमकले सर, या तिघांनी मिळून मला युनिव्हर्सिटीला ॲडमिशन दिली. कारण ज्या वेळेला मी बेंगलोरवरून इथं आली जॉब शोधू, इतकं मला ॲडमिशनसाठी स्ट्रगल करायला लागलं. म्हणजे माझी शिकायची इच्छा आहे की नाही, पण मला ॲडमिशन दिलं नाही. शेवटी इतकं मला बोलावं लागलं आणि त्या संघर्षानं मला इतकं हुशार केलं की माझ्या हक्काधिकार मला करा. मग मी इतके जजमेंट वाचले. मग ते कोर्टाचं तर मला खूप कॅज्युअल वाटतं, कुठलं पण जजमेंट आलं की लगेच वाचते. आता कालच सांगते तुम्हाला, रिझर्वेशनवर आलं जजमेंट. काय? रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट. कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्ट. म्हणजे आता रिझर्वेशनसाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत.
ते माझ्यासारखीसाठी निगेटिव्ह आहे, कारण आम्ही रिझर्वेशनसाठीच म्हणतो. आता आणि एक केस झाली होती तुम्हाला सांगते. आर्टिकल 377 मध्ये आपल्या संविधानामध्ये तरतूद होती जी 2018 सुप्रीम कोर्टाने डिक्रिमिनलाइज केली. तर ते काय होती, मी म्हटलं ना गे सेक्शुअल, पुरुषाला पुरुष आवडतो, तर त्या समलिंगी संबंधांसाठी फक्त गे सेक्शुअल नाही तर लेस्बियन, LGBTQIA+, मी थोडक्यात सांगते मग ते केसचं सांगते. तर एल म्हणजे लेस्बियन, जिला पोरगीला पोरगीच आवडते, ते नॅचरल आहे, ते कोणी भरलेलं नसतं. त्यामुळे कुठल्या पोरगीला पोरगी आवडत असली बसून करता चेष्टा करू नका काय. त्यानंतर गे सेक्शुअल म्हणजे काय, यात पण समलिंगी संबंध, पण पुरुषाला पुरुष आवडतो. माहिती समजली लहानपणी सगळ्यांनी केले, माझं पण तेच झालं. तर त्यानंतर सांगते, ज्या पुरुषाला पुरुष आवडतो ते गे सेक्शुअल. भले तो बायकी वागेल, काही वागेल, पण तो साडी नेसायची त्याची इच्छा होत नाही. तो पुरुषासारखं पुरुष राहून निश्चय वाढवून अशा तो पुरुषासोबत संबंध करतो, ते गे सेक्शुअल. बी बाय सेक्शुअल. आता ही गोष्ट बोलल्यानंतर खूप जणांची मतं दुखावली. बाय सेक्शुअल म्हणजे काय असतं माहिती का, या गाडीला आणि अरे बाप, जा बाळ बोलली पप्पांना सांगितलं चांगलं टॉपिक चालू घेऊन ये, जे क्वालिटी होईल घरात संध्याकाळी. तर सांगते बायसेक्शुअल म्हणजे काय असतं माहिती का, की तो जो पुरुष आहे किंवा ती जी स्त्री आहे तिला दोन्ही जेंडर आवडतो. मेल पण चालतो, फिमेल पण चालते, माझ्यासारखी पण चालते, गोष्ट पण सगळ्यांना जवळ चालते. त्याच्यामुळे सगळे बायसेक्शुअल आहे. कारण आता आम्हाला पॉप्युलेशन विचारतात की किती लोक तुमच्या कम्युनिटीत. आता मला सांगा, दिवसभर देव म्हणून पाया पडतात, सगळं करतात, दिवाबत्ती झाल्यावर आमच्या लोकांना तुम्ही बघितलं असाल, मी बघते माहिती आहे मला, जाताना आपल्या इथं सांगली फाट्याला CBSला भरपूर वेळा मला ते तक्रारी पण येतात, असतातच ना उभारलेले दिसतात. तुम्ही तर लई लोक म्हणता की आता कोणतरी इंस्टाग्रामवर पण आहे की बाई अर्ध ब्लाउज मध्ये, तर त्याच्यासाठी काय सांगते की ते बायसेक्शुअल. आता त्यांच्याकडे पण पुरुष जातात ना, स्त्रीकडे पण जातात, माझ्यासारखीकडे पण जातात, हे लोकांच्याकडे पण जातात, सगळ्यांसोबत ते फिजिकल करायसाठी तयार असतात. ते बायसेक्शुअल कॅटेगरीत मोडतात, त्यांना सगळं चालतं. पूर्ण राहिलं कम्युनिटी पण आहे, सो कॉल्ड पेट्रियाटिक सोसायटी म्हणते आम्ही मी, पण त्यांना माहित नसतं इनडायरेक्टली ते सुद्धा कम्युनिटीज आहे. तर हे बायसेक्शुअल. एल झालं लेस्बियन, बी जी गे सेक्शुअल, डी बायसेक्शुअल, टी म्हणजे ट्रान्सजेंडर, माझ्यासारखी नाही. ट्रान्सजेंडर मध्ये सुद्धा कॅटेगरीज आहे सांगते. तर एक असतं ट्रान्सवुमन, एक असतं ट्रान्समेन. म्हणजे पारलिंगी स्त्री आणि पारलिंगी पुरुष. म्हणजे काय असते की ट्रान्सजेंडर ही कन्सेप्ट अशी आहे की ज्याची जेंडर आहे असाइन बर्थ, म्हणजे जन्मल्यानंतर ज्यांचं लिंग त्यांच्या म्हणजे बॉडीशी मॅच होत नाही, असाइन बर्थ त्यांचं मॅच होत नाही. म्हणजे काय, मी जन्माला आली पुरुष बरोबर, पण मला वाटतच नव्हतं मी कधी पुरुष आहे. मी घरात बसायचे मस्तपैकी, बहिणीचे ते पहिल्या सिंड्रेला बूट आलेले माहितीये का, पांढरे असायचे प्लास्टिकचे. 90चे कोण आहेत त्यांना माहित असेल कदाचित, 2000च्या पुढच्या नाही माहित असेल, माहित आहे सगळ्यांना. असे प्लास्टिकचे बूट यायचे पोरींचे पहिला सिंड्रेला टाईप. त्यावेळेला सिंड्रेलाची कथा लई चालायची आणि तेच ऐकून होतं. तर तसले बूट होते, ते बूट घालायचे मी. स्लॅक्स त्यावेळेला सुरू झाले 2000च्या काळात, ते स्लॅक्स घालायचे मी, टी शर्ट घालायचे आणि घालायचे पाण्यात जायचे. तेव्हा नळ वगैरे नव्हते, घरोघरी बोरिंग होते, ते हँडपंप होता, आमच्या घराच्या समोरच होता बरोबर. मग मी जायची, आपली घागर भरायची, पाणी घेऊन यायचं, घरात पाणी भरायचं, धुणं धुवायची, भांडी घासायची. मी 4थीत असताना कुकर लावत, आताची पोरं लावते सगळं करायचे. मग हे घरात काम करतेलं बघून माझे वडील मला मारत होते. मग माझ्यामध्ये फिलिंग्स फिमेलच्या होत्या, दिवसाला मेल होती. मग त्यानंतर आमच्या घरात एक असं म्हणजे हे होतं की कपाळाला काही लावायचं नाही का, आमचे बाबा नास्तिक, त्यांना ते बरं पटायचं नाही. पण मला एक ती टिकली लावायची हाऊस, तर लावू शकत नाही, मग करायचं. मी गणपती यायची वाट बघायची, आजची गणपती सगळे नाम ओढायचे, मी टिकली लावायची.
का तेवढे तर 10 दिवस हाऊस पूर्ण होत होती ना माझी. मग मामाच्या गावाला गेले की खूप आनंद व्हायचा. का मामाच्या गावाला गेल्यावर तिजोरी उघडायची, मामींच्या साड्या नेसायच्या आणि असं बसायचं रोज. मामाने पण खूप मारलं त्याला. मग हे जे असाइन बर्थ आहे, मी मेल जन्माला आली पण मला फिजिकली वाटतं. आता तुम्ही खूप तृतीयपंथी पण बघत असाल, एक एक लुंगी नेसून हे करून कानातलं गळ्यातलं हातातलं बांगड्या घालतात. त्यांच्यात फेमिनिटी त्यांना माहिती ते पण सांगते, ज्यांना फेमिनाईन भावना असतात ते असे ट्रान्सजेंडर. आणि ज्या ट्रान्स वुमन म्हणतो मी, ज्या पारलिंगी स्त्रिया, त्या काय असतात बघा, तर ज्या जन्माला येतात तशाच फेमिनाईन सगळं तसंच असतं, पण त्या सडनली चेंज होतात, त्यांचं सेक्स चेंज करतात, ऑपरेशन करतात, सगळं करतात आणि त्या स्वतःला घोषित करतात ते ट्रान्स वुमन आहे. म्हणजे आता मी बघत येते सर, मला तिला वाईट काय वाटतं माहितीये का, की आपल्या सोसायटीत बघा ना, खरं सांगते सगळं टॅलेंट आहे ना, वरती काही नाही आहे. जे आपण म्हणतो ब्राह्मण आणि ब्राह्मणीच वेगळा आहे. तर त्याचं कसं आहे माहितीये का, तर त्या सोसायटीमध्ये आपण ज्या वेळेला जातो ना, त्या मेंटॅलिटीने आपण जातो की ज्याच्याकडे सगळे रिसोर्स उपलब्ध आहेत, म्हणजे ज्याच्या मागे आई वडील आहे, ज्याच्या मागे पैसा अडकाय, किंवा जो वेल फॅमिलीतून बिलॉंग करतो, ज्याचं इंग्लिश खूप चांगलं आहे, अशा लोकांना पण आपण ऍक्टिव्हिस्ट म्हणून पुढे ढकलतो. का तर ते लोक चांगलं बोलतात, त्या लोकांना सगळा अनुभव आहे, तर ती बाजू निघलेली नसतात. जी गरीब खालून वर ऍक्टिव्हिस्ट येतात ना, त्यांना सगळं माहित असतं तर काय झालं, पण त्यांना कधी कोण संधीच देत नाही. तर ह्या ह्याच्यातून तशा ट्रान्स वुमन तयार होतात. मग तुम्हाला सांगते तर ट्रान्स म्हणजे का सांगते सर, कारण ज्या एज्युकेटेड चांगल्या सोसायटीमध्ये आता ट्रान्स येतात, त्या त्यांच्याकडे पैसा अडका असतो, सगळं असतं. आमच्यासारख्या एजड्याला जायला लागतं